नमस्कार. सायली मधुभाऊंजवळ बसलेली असते. त्यावेळेला सायली मधुभाऊंना बोलते, मधुभाऊ, मला खरं खरं एका गोष्टीचं उत्तर द्या. मला त्या गोष्टीचं उत्तर पाहिजे. अर्जुन सर, प्लीज लवकरात लवकर तुम्ही त्या माझ्या आईवडिलांना इथे बोलावून घ्या. तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात, कोण आईवडील? साऊ बाळा, तू काय बोलतेस, कळतंय का तुला? अगं जरा विचार कर. त्यावेळेला लगेच सायली बोलते, मधुभाऊ, मी जे काही बोलते ना ते खरं बोलते. मधुभाऊ प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात, सायली बाळा, माझा तुझ्यावरती विश्वास आहेच, पण तू खरंच काय बोलतेस ना ते मला कळत नाही आहे. बाळा, जे काही असेल ते नीट बोलशील का? त्यावेळेला लगेच सायली बोलते, मधुभाऊ, अहो माझे खोटे आईवडील माझ्या घरात येऊन बसलेत, पण मला पूर्णपणे खात्री आहे की ते माझे आईवडील नाहीत. तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात, ते तुझे आईवडील असूच शकत नाहीत, कारण तुझे आईवडील कोण हे मलाच माहिती आहे. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, मधुभाऊ तुम्ही काय बोलताय, कळतंय का? तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात, जावई बापू, अहो मला नाही समजणार तर कोणाला समजणार? जावई बापू तुम्ही असं का बोलताय? जावई बापू प्लीज तुम्ही विचार करा ना, मी खोटं का बोलेन? तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, खरं सांगू का, मला सुद्धा असंच वाटतंय की ते सायलीचे आईवडील नाहीत, पण काय करणार, DNA टेस्टसुद्धा मॅच झाली आणि म्हणून मला गप्प बसावं लागलं. तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात, DNA टेस्ट मॅच झाली? अहो नक्कीच ते त्या प्रियाचंच काम असणार, कारण DNA टेस्ट जर का मॅच झाली नाही तर सायलीचे आईवडील हे नाहीत हे तुम्हाला कळेल ना, आणि मग तुम्हाला कळालं की सगळं सत्य समोर आलंच म्हटल्यावरती प्रियाचं भांडं फुटलंच ना. तेव्हा मात्र मोठ्यानी अर्जुन बोलतो, मधुभाऊ तुम्ही काय बोलताय ना तेच कळत नाही आहे. खरं तर तुमच्या बोलण्याचा उद्देशच मला समजत नाही. मधुभाऊ प्लीज तुम्ही विचार करा. तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात, काय विचार करू, मला जे माहिती आहे ते माहिती आहे, आणि खरं सांगू का, सायलीचे आईवडील इथेच आहेत. तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात, सायलीचे आईवडील इथे आहेत? कोण आहेत सायलीचे आईवडील? तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात, सायलीचे आईवडील कोण आहेत हे जर का मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल? तेव्हा लगेच मधुभाऊंना रविराज सर बोलतात, तुम्ही फक्त सांगा. तुम्ही जर का सांगितलं तर मी नक्कीच विश्वास ठेवेन. तुम्ही असा विचार का करताय? आणि खरं सांगायचं तर प्लीज प्लीज तुम्ही विचार करा. तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतिमा आत्या बोलते, मधुभाऊ प्लीज असं कोड्यात नका बोलू, जे काही आहे ते स्पष्टपणे बोला. तेव्हा मात्र सायली खूपच खुश असते आणि सायली बोलते, मधुभाऊ सांगा ना, माझे आईवडील कोण आहेत? तेव्हा मधुभाऊ बोलतात, सायली बाळा खरं खरं सांग, तुला तुझे आईवडील कोण आहेत हे तुला ओळखता येत नाही का? त्यावेळेला सायली बोलते, खरं सांगू का, मला जर का माझे आईवडील कसे आहेत हे माहिती असतं तर मी खूपच खुश असते, पण आता मात्र तुम्ही सांगा ना मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ बोलतात, रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार हेच आहेत तुमचे आईवडील. हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का रविराज सरांना बसलेला असतो. त्यावेळेला रविराज सर बोलतात, मधुभाऊ काय बोलताय तुम्ही? मधुभाऊ तुम्हीच विचार करा, तुम्ही काय बोलताय या गोष्टीचा? तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात, पुरे, मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही. खरं सांगू का, मला कळून चुकलंय की कितीही काही झालं तरीसुद्धा आता मी जे काही सांगितलंय तेच खरं आहे. त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते, पण तुम्ही असा विचार कसा काय करू शकता मधुभाऊ? मधुभाऊ तुम्हाला तर माहितीच आहे ना, तुम्हीच विचार करा, तन्वी आमची मुलगी आहे म्हणजेच प्रिया, आणि तसे पुरावेसुद्धा आहेत. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, प्रतिमा त्या तन्वी खरंच तन्वी आहे का? म्हणजे प्रिया खोटी बोलत नसेल हे कशावरून? कारण तिला तर खोटं बोलण्याची सवयच आहे ना. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी प्रतिमा आत्या बोलते, खरं सांगू का अर्जुन, तुझ्या या गोष्टी मला पटतायत, पण अर्जुन मला खरंच खूप भीती वाटते. जर का हे सर्व असे असेल तर
तेव्हा लगेच रविराज म्हणतात, नाही नाही अगं प्रतिमा, हे असं असूच शकत नाही, तूच विचार कर. प्रतिमा, तू असा विचार कसा काय करू शकतेस? स्वतःच्या मनाला विचार ना. अगं आपल्या तन्वीच्या पायावरती तुळशीच्या पानाची जन्मखूण आहे. ती जन्मखूण तू विसरलीस का? तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, हे सुद्धा खरं आहे. तेव्हा मधुभाऊ बोलतात, हो का? मग माझ्या सायलीच्या तळपायावरती सुद्धा ती जन्मखूण आहे. हवं तर तुम्ही बघू शकता. तेव्हा सायली स्वतःच्या तळपायावरची जन्मखूण रविराज सर आणि प्रतिमा आत्यांना दाखवते. तेव्हा पूर्णाजी बोलते, रविराज अहो हे सर्व काय आहे? रविराज अहो तुम्हीच विचार करा. हे तर आपण काय बघतोय? तेव्हा लगेच रविराज बोलतो, खरं सांगू का? ही जन्मखूण सायली बाळा तुझ्या पायावरती कशी काय आणि तन्वीच्या सुद्धा पायावरती आहे. तेव्हा मात्र सायली मोठ्याने बोलते, याचा अर्थ प्रिया आतासुद्धा खोटंच बोलली आहे. मला पूर्णपणे खात्री आहे प्रियाचं हे वागणंसुद्धा आता खोटंच आहे. तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो. इकडे प्रिया अश्विनला म्हणत असते, अश्विन उद्या सगळेजण जरी माझ्या विरोधात असले तरी तू माझ्यासोबत असशील ना? तेव्हा अश्विन बोलतो, हो. असं का बोलताय तुम्ही? मी कायम तुमच्यासोबतच असणार. तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं, मधुभाऊ बोलतात, प्रतिमा आत्या, रविराज सर, सायलीच तुमची मुलगी आहे, विश्वास ठेवा माझ्यावरती. मी का खोटं बोलेन? तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज सर बोलतात, म्हणजे याचा अर्थ प्रिया खोटं बोलली. त्यावेळेला चैतन्य बोलतो, अर्जुन तुला आठवतंय? अर्जुन तू आठवून बघ, मी तुला सांगत होतो की प्रियाच्या तळपायावरती ती जन्मखूण नाहीच आहे. तरीसुद्धा तू माझ्यावरती विश्वास ठेवलाच नाहीस आणि आता मात्र तू असं वागतोयस. प्लीज जरा तरी विचार कर. तेव्हा लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो, हो हो मला तू बोलला होतास, पण खरं सांगू का, मला आता या गोष्टीच कळत नाही आहेत. नक्की काय खरं नक्की काय खोटं तेच समजत नाही. पण एवढं मात्र नक्की, तू जे काही बोलला होतास ते मला आठवतंय आणि मला या सर्व गोष्टी अगदी पटतायत. तेव्हा मात्र लगेच रविराज सर बोलतात, याचा अर्थ तन्वीच्या पायावरती असणारी जन्मखूण ही तिने स्वतः बनवलेली आहे तर? तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, हो, कारण मला पूर्णपणे खात्री आहे ती मुलगी खोटंच बोलते. हे ऐकल्यानंतर खूपच आनंद प्रतिमाला होतो आणि प्रतिमा लगेच बोलते, मला पूर्णपणे खात्री होती सायलीच माझी मुलगी आहे, कारण तिच्याशिवाय माझी छबी कोणीच असू शकत नाही. तेव्हा लगेच सायली बोलते, प्रतिमा आत्या. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, सायली अहो असं काय करताय? आता त्या तुमच्या प्रतिमा आत्या नाहीत तर तुमची आई आहे. हे ऐकल्यानंतर मात्र सायली बोलते, हो ना आई. तेव्हा प्रतिमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. प्रतिमा लगेच बोलते, सायली बाळा तुझ्या तोंडातून आई हा शब्द ऐकण्यासाठी माझे कान असुसलेले होते, हे मला आत्ता कळतंय. तेव्हा मात्र सायली खूपच रडकुंडीला आलेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता खरोखर प्रिया स्वतःच्या तोंडाने सर्व सत्य कबूल करेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.